श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. अज्ञानाचा नाश करून ज्ञानवृत्ती उफाळते व लोप पावते. दृष्टांत. ओव्या आहेत 7 ते 10. ज्ञानाला मिळालेला अज्ञानाचा टेकू नाहीसा झाल्यावरही ज्ञान वाढलेले दिसते. ते ज्ञानदेव दृष्टांत मालिकेने स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, दशा हि ते निमालिया, येणे जे उवाया, ते केवळ नाशावया दीपाचे परी. दशा म्हणजे वात आणि उवाया म्हणजे उत्कर्षास येणे. दिव्याची वात नाहीशी झाल्यावर दिव्याचे भडकणे असते ते नाशासाठीच असते. उठणे की पडणे, कुचभाराचे कोण जाणे, फाकणे की सुकणे जाऊळाचे. जाऊळ म्हणजे जाईचं फूल. स्तनांचे किंवा केसांचे उठणे व पडणे केव्हा होते ते सांगता येत नाही, किंवा जाईचे फूल उमलते व केव्हा सुकायला लागते ते सांगता येत नाही. पुढे म्हणतात, तरंगाचे रूपा येणे, तयाचे नाव निमणे, का विजूचे उदेजणे तोची असतो. विजू म्हणजे वीज. पाण्यामध्ये जो तरंग निर्माण होतो तोच क्षणात नाहीसा होतो, किंवा विजेचे लखलखणे तोच तिचा अस्त असतो. तैसे पिऊनी अज्ञान, तव वरी वाढे ज्ञान, जव आपुले निधन निशेष साधे. त्याप्रमाणे अज्ञान गिळून टाकेपर्यंत ज्ञान विस्तार पावते न पावते तोच ते आपलाही नाश करून घेते. स्वामी स्वरूपानंद याचे अभंग रूपांतर करताना म्हणतात, तेव्हा तेल वात जाताची संपोन, दीपत वाढवण विझे जैसा. वाढता वाढता तैसे ते वाढवण, मूळ रूपी पूर्ण शांत होय. जैसा केशभर भुर भुरे जेव्हा, उठे पडे केव्हा कळे ना ते. नातरी फुलोन जाईचे सुमन, कळे ना सुकोन गेले केव्हा. नातरी तरंग होवोनी निर्माण, कळे ना निमोन जाती केव्हा. किंवा जैसी वीज नभी लखलख होन, केव्हा होईलीन कळे ना ते. तैसे अज्ञानाते गिळोनिया ज्ञान, विश्वी वाढे पूर्ण आत्मैक्याने. तेव्हा कळे कोणा कैसे होय शांत, अखंड अनंत आत्मरूपी. कापराला जाळून अग्नी स्वतःही नाहीसा होतो. जाळायला काही शिल्लक राहिले नाही की अग्नीही शांत होतो. दाह्य संपले की दाह काही संपते. अज्ञानाचा नाश करणे हेच ज्ञानाचे प्रयोजन असते. अर्थातच दोघांचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून असते. प्रथम ज्ञान येते ते अज्ञानाच्या नाशासाठी. त्यावेळी ते अज्ञानाचा टेकू म्हणजेच आधार घेऊन उभे असते. तरी त्यानंतरही ते ज्ञान विकसित होत राहते, ते अखेर विराम पावण्यासाठी. अज्ञानाचा टेकू आधार निखळून पडताच ज्ञानवृत्ती ही लय पावू लागते. पण ती वृत्ती एकदम लय पावत नाही, तर लय पावण्यापूर्वी विशेषत्वाने उफाळते आणि अखेर शांत होते. ज्ञानदेवांनी ही गोष्ट चिरपरिचित अशा दृष्टांत मालिकेने स्पष्ट केली आहे. दिवा तेल असेपर्यंत तेवत राहतो. दिव्यातले तेल संपले की विझण्याआधी ज्योत काही वेळ मोठी झालेली दिसते, फडफडते आणि नंतर विझते. तसेच अज्ञानाचा टेकू नाहीसा झाला की ज्ञान काही काळ वाढलेले दिसते व अखेर ती वृत्तीही लय पावते. तेल संपताच ज्योत आकाशात विलीन व्हावी त्याप्रमाणे ज्ञानवृत्ती ज्ञेयात विलीन होते. पुढच्या ओवीत कचभार आणि कुचभार असे 2 पाढभेद आहेत. रामचंद्र डोंगरे, द के पाठक, पु. देशपांडे, शिवकल्याण स्वामी, जोशी साखरे, डॉक्टर दत्तात्रय जोशी, रामचंद्र सराफ, मोहरा गुणे, मुरलीधर धूत, शंकर महाराज खंदारकर, हंसराज स्वामी, डॉक्टर सई देशपांडे, दासगणू महाराज या सर्वांनी कुचभार असाच पाढभेद स्वीकारलेला आहे. तर राजाराम बुवा, स्वामी स्वरूपानंद व हरिहरांच्या राष्ट्रभाष्य टीकेत कचभार असा पाठ स्वीकारलेला आहे. कचभार म्हणजे केशसंभार व कुचभार म्हणजे स्तन. स्तनांचे विकसित होणे हा शृंगारातील दृष्टांत ज्ञानदेवांच्या साहित्यात अयोग्य वाटल्याने कचभार असा बदल केला असण्याचीही शक्यता आहे. समगमाची तृप्ती होईपर्यंत स्तनांचे उत्फुल्ल होणे व नंतर कोमेजणे हे कसे होते ते कळत नाही, किंवा वाढत्या वयाबरोबर विकसित झालेले स्तन आणखी वय वाढले की कधी कोमेजतात ते कळत नाही. स्वामी कचभार असा पाढभेद स्वीकारून म्हणतात की भुरभुरणारा केशसंभार केव्हा उठतो व केव्हा पडतो ते कळत नाही, किंवा जाईच्या फुलाच्या उमलण्यातच सुकण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते.
उमलले आहे असे वाटते न वाटते तोच कमी जायला लागते. पुढचा दृष्टांत आहे तरंगांचा व विजेचा. समुद्रात पाण्याची लाट उसळी घेते, पण अखेर पुन्हा त्या पाण्याशीच एकरूप होते. किंवा आकाशात वीज चमकते, खूप मोठ्या प्रकाशाचे वलय निर्माण होते की डोळे दिपून जावेत, पण अखेर ती वीज आकाशाच्या गर्भात विलोपून जाते. या सर्वांचा मथितार्थ ज्ञानदेवाने 10व्या ओवीत सांगितला आहे की अज्ञानाला पिऊन टाकून ज्ञान जो जो वाढीस लागते तो तो आपले निशेष मरण साधून घेते, नामशेष होऊन जाते. या सर्व दृष्टांतात उदयाबरोबरच नकळत अस्ताची प्रक्रिया सुरू झालेली असते. ती अस्ताची प्रक्रिया केव्हा सुरू झाली ते कळतही नाही. तसेच ज्ञानाच्या विकासातच त्याच्या नाशाची प्रक्रिया सुरू झालेली असते. अज्ञानाचा टेकू असेपर्यंत त्याच्या नाशाच्या हेतूने ज्ञान विस्तारत जाते व अखेर एकदम भडकावून शांत होते. जीवाच्या ठायी असणारे अज्ञान नाहीसे झाल्यावर घडून येणारी प्रक्रिया ज्ञानदेवाने या 5 दृष्टांतांमधून सांगितली आहे. ज्ञानही लोप पावण्याची प्रक्रिया अगदी हळूवार घडून येत असते. ज्ञान केव्हा होते व कसे निमते ते कळतही नाही. अज्ञानाला गिळून टाकल्यानंतर ज्ञान अशा मर्यादेपर्यंत वाढते की ते आपुले निधन निशेष साधी ते पूर्णपणे विलीन होऊन जाते असे ज्ञानदेवांनी सांगितले आहे. पुढे ज्ञानाज्ञानाची सापेक्षता पूर्णपणे लयाला गेल्यावर जे निखळ ज्ञान उरते त्या ज्ञानमात्रतेचे भव्य दृश्यचित्र रेखाटलेले आहे तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.